नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विधान परिषदेची निवडणूक एकसंघपणे लढणार असल्याचा विश्वास मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केलाय। सांगली सातारा जिल्ह्यात महायुतीत आता मतभेद राहिले नाहीत, अशी माहिती मंत्री देसाई यांनी दिली आहे। आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी शंभूराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। या पत्रकार परिषदेत शंभूराजे देसाई यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर देखील जोरदार टीकास्त्र सोडलंय। या पत्रकार परिषदेला आमदार सुहास बाबर, अमोल बाबर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली आहे। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीची माहिती देण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई यांनी आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी मंत्री देसाई यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीबरोबरच राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत उबाटा गटाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून आले। यावेळी बोलताना मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, आज मी सांगली सातारा या दोन जिल्ह्यातल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सकाळपासून बाहेर आहे। साताऱ्यातल्या गाठीभेटी झाल्यानंतर आज मी सांगलीतल्या गाठीभेटी विट्यामध्ये या ठिकाणी सगळ्यांच्या घेतल्या। काल शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी स्पष्टपणाने या ठिकाणी आम्हाला सांगितलं की 11च्या 11 जागा महाराष्ट्र विधान परिषदेच्या ज्या आपण निवडणुका लढतोय त्या ठिकाणी महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी महायुतीचा धर्म पाळायचा आहे आणि सातारा आणि सांगलीची जबाबदारी पहिल्यापासूनच साहेबांनी माझ्याकडे दिलेली आहे, पण आता हे मतदान करून घेण्याची सुद्धा जबाबदारी ही साहेबांनी या ठिकाणी काल पूर्ण ताकदीनं या ठिकाणी मला सांगितलं की हे मतदान शिवसेनेचं सगळंच्या सगळं हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला महायुतीच्या पडलं पाहिजे आणि म्हणून त्याप्रमाणे काल आमची सगळ्यांची फोनवर चर्चा झाली आणि आज काही प्रमुख लोकांच्या भेटी घेण्यासाठी या ठिकाणी मी आलो। मी कालच माननीय शिंदे साहेबांना देखील सांगताना सांगितलं की सांगलीमध्ये अत्यंत चांगलं नियोजन आमदार सुहास भैया बाबर यांनी केलेलं आहे, पण तरीसुद्धा मी उद्या जातोय आणि त्याप्रमाणे आज आम्ही सगळ्यांच्या भेटी घेतल्या। अत्यंत चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे मोठ्या मताधिक्याच्या फरकानं निवडून येतील आणि त्यात शिवसेनेचा सुद्धा वाटा, जे शिवसेनेचं मतदान आहे ते इत्तंभूत एक मत हे महायुतीच्या उमेदवाराला पडेल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। ह्या निवडणुकीचा सगळ्यात मोठा ट्विस्ट होता तानाजी पाटलांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा। त्यामध्ये आपला पुढाकार होता, त्यावेळेस आपलं इंटेन्शन क्लिअर झालं होतं, परंतु पाठीपाठी क्लिअर करायला एवढा विलंब काय आहे बघा, पहिल्यांदा अध्यक्षांची तानाजीराव पाटलांची उमेदवारी मागायला भैया, मी आणि तानाजीराव पाटील आम्ही शिंदे साहेबांकडे गेलो होतो। आमचा आग्रह होता की ही जागा शिवसेनेला सुटावी महायुतीच्या जागा वाटपामध्ये। आम्ही तो प्रयत्न केला, साहेबांना देखील विनंती केली, पण ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेली। पण तरीसुद्धा अध्यक्षांनी अर्ज भरला होता, त्यांचा आग्रह होता लढलं पाहिजे म्हणून। पण जेव्हा आदरणीय शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलं आणि आम्ही शिंदे साहेबांना भेटलो तेव्हा साहेबांनी सांगितले की बाबा आपल्याला आता महायुती करायची आहे। त्यांनी ऐकलं, मनाचा मोठेपणा अध्यक्षांनी दाखवला आणि त्यांनी अर्ज माघार घेतला। त्यावेळी सुद्धा मी या ठिकाणी सांगलीला आलेलो होतो। आता पाठिंबा म्हणण्यापेक्षा पाठिंबा तर महायुतीचा होताच, पण अंतर्गत काही कुरबुरी ह्या प्रत्येक ठिकाणी आहेत। आता सातारा सांगलीचं म्हणाल तर सांगली जिल्ह्यामधले इथले स्थानिक प्रश्न, आमचा एकमेव आमदार आहेत सुहास भैया, इथले प्रश्न वेगळे आहेत। सांगली महानगरमधले प्रश्न वेगळे आहेत की तिथं मित्रपक्षांचीच आम्हाला थोडीशी आमच्या बाबतीतली भूमिका वेगळी आहे। सातारचा तर मी सातारामध्ये बोललो, तुम्हालाही माहिती आहे, मगाशी मी सांगताना सांगितलं इथं राजकीय थोडंसं वादविवाद आहेत, तिथं फिजिकल झाले सातारमध्ये, त्यामुळे ही कटुता होती थोडी
आता ठीक आहे, नेते मंडळी आम्ही वर्षा नेत्यांचा आदेश आला की आम्ही कामाला लागतो, पण सदस्य जे आहेत खाली त्यांच्या मनातनं ह्या गोष्टी काढायला थोडा उशीर लागतो. त्यामुळं सदस्यांची मानसिकता करणं, सदस्यांना थोडंसं त्यांचं परिवर्तन करणं किंवा त्यांना त्यांची समजूत घालणं यामध्ये थोडा वेळ गेला नाही असं नाही. पण तरी सुद्धा आता फार वेळेच्या अगोदर आमचा निर्णय झालाय. कुणाच्याही मनात काही शंका राहिलेली नाही. एका सदस्याने आम्हाला सांगितले शिंदे साहेबांकडे बघून पक्षाचा आदेश म्हणून आम्ही मतदान करू. साताऱ्याचा विषय निघाला तर जिल्हा परिषद निवडणुकीत आपण आणि मकरंदाबाई एकत्र होता, परंतु विधान परिषद निवडणुकीत मकरंदाबाईंनी आधी तुमच्या आधी डिसिजन डिक्लेअर केला आणि तुम्ही उशिरा. नाही एकत्रच झाला आमचा, कालच झाला. काल आमचा निर्णय दुपारी झाला. त्यावेळी मकरंदाबा प्रवासात होती, मुंबईवरनं निघाली होती. मुख्यमंत्र्यांची त्यांची स्वतः भेट झाली, माझी फक्त भेट झाली नाही. मला शिंदे साहेबांचा आदेश आला. आम्ही 3-4 वाजता साताऱ्यामध्ये डिक्लेअर केला. आव्हानी 7 वाजता केला. 7ला त्यांची बैठक होती, कारण आमची बैठक सकाळी होती. आमची बैठक 1 वाजता संपली पक्षाची. आमचे सदस्य स्नेहभोजन घेऊन रवाना झाले आपापल्या गावी आणि त्यांची बैठक संध्याकाळी 7 वाजता होती. एकाच दिवशी आमचा निर्णय झाला. महायुतीकडे आता पुरेसं संख्याबळ आहे, तरी सुद्धा महायुतीच्या लोकांना असं का सांगावं लागतंय की सदस्यांनी दिलेलं मत की आम्हाला समजतंय किंवा आम्हाला कळतंय कुठल्या सदस्याने कोणाला मत दिले, किंवा असं आम्ही आघाडीचे लोक सुद्धा म्हणतात की अशा पद्धतीने जर कोण सांगत असेल तर किंवा मत एजंटला दाखवण्याचा प्रयत्न झाला तर नाही बरं का, आम्ही असं कुणी सांगितलेलं नाही शिवसेनेकडनं, बिलकुल नाही. आमचा ठीक आहे, महायुतीमधला आम्ही एक पक्ष आहोत. आम्ही बिलकुल सांगितलेलं नाही. आमच्या शिवसैनिक मतदारांच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे महायुतीतले घटक पक्ष असं सांगणार नाहीत. कारण ही लोकशाहीमधली जेव्हा गुप्त मतदान पद्धती आहे, आता अध्यक्ष निवड, जिल्हा परिषद सभापती निवड हातवर करून आहे, त्यामुळे तिथं ओपन मतदान आहे. इथं बॅलेट पेपरवर नंबर टाकायचा आहे आपल्या उमेदवाराच्या नावाच्या समोर. आम्हाला कळणार आहे वगैरे असं बिलकुल ही गोपनीयता आहे. गुप्त मतदानाचा नियमाचा तो भंग आहे असं आमच्यातलं कुणीही सांगणार नाही. आणि सांगितलं असेल तर ते गैर आहे. नाराजी जी होती, पद्धती होती ती या निवडणुकीनंतर दूर होईल असं दिसेल. काय होईल? दूर झालेली दिसेल. या बाबतीत शिवसेनेच्या वतीनं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो शिवसेनेतल्या अंतर्गत हा विषय साताऱ्यामधला आहे तो विषय आम्ही एकत्र बसून त्यातनं मार्ग काढू. आणि सांगलीच्या बाबतीत माननीय भैयांना स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालणार आहेत, कारण त्या बाजूने जे काही प्रश्न आहेत. ओके, 6 खासदार जे आहेत ते उद्धव ठाकरेंचे वेगवेगळं स्थापन केलेलं आहे. काय कसं बघतो? या लोकांचं, माननीय खासदार महोदयांचं आम्ही स्वागत करतो. ज्यांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व रुचलेलं आहे, मान्य झालेलं आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत पटलेली आहे, त्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवून हे सगळे खासदार अशा पद्धतीचा निर्णय घेत आहेत. आणि मी आज सुद्धा सकाळी या ठिकाणी काही माध्यमांना सांगितलं होतं की 2024 पासून या खासदारांची घुसमट उभाटामध्ये होणारे आम्ही बघतोय. त्यातले अनेक जण आमचे मित्र आहेत. काही लोकांनी आम्ही एकत्र आमदार म्हणून काम केले, मी त्यांच्याबरोबर. त्यामुळे आमची भेट होत असती, बोलणं होत असतं. त्यावेळी ते सांगायचे की दिल्लीत प्रश्न सुटत नाहीत, महाराष्ट्रातल्या प्रश्नासाठी पक्षाचं नेतृत्व आमच्या पाठीमागं उभं राहत नाही. आता एवढे खासदार आहेत, त्यांचे राज्याचे प्रश्न आहेत. उभाटाच्या पक्षप्रमुखांनी राज्यातल्या खासदारांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडं, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडं बैठका घेतल्या पाहिजेत, बैठका लावल्या पाहिजेत. आमच्या खासदारांचे प्रश्न आहेत, आमच्या आमदारांचे प्रश्न आहेत, ते सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. 2-2.5 वर्षात असं कुठंच झालेलं दिसलं नाही. एकटा बिचारा आमदार, एकटा बिचारा खासदार त्याचे प्रश्न घेतोय, मुख्यमंत्र्यांच्याकडे जात आहेत, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे जात आहेत, मंत्र्यांकडे जात आहेत. पक्षाचा जो पाठबळ पाहिजे ते या लोकांना मिळालं नाही. आणि शेवटी वर्ष, 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष मतदार वाट बघेलो, पण खासदाराच्याकडनं आपल्या कामच होत नाही, आमदाराच्याकडनं आपल्या कामच होत नाही. मग ते जे मतदार किती दिवस त्या आमदार खासदारांच्या मागण्या येणार? शेवटी त्यांना त्यांचं अस्तित्व दिसतंय ना पुढं, की लोकांना मतं मागायला परत जायचंय आपल्याला. त्यामुळे मतदारसंघाच्या कामासाठी ह्या खासदार महोदयांनी शेवटी त्यांचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, मतदारसंघातले विकासाचे प्रश्न आहेत. पक्ष नेतृत्वाकडनं पाठबळ मिळालं पाहिजे, पक्ष नेतृत्वाकडनं त्यांच्या कामाला साथ मिळाली पाहिजे.
या सगळ्यातनं निराश उबाटाचे खासदार झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय.